लोकल फंड ऑडिट पॅरा ऑनलाईन सबमिशन फ्रॉम 2013-14. जे ऑनलाईनचे प्यारे मुद्दे जे आहेत आपल्या लोकल फंडचे ते सादर करायचे ते 2013-14 पासूनचे जे आहेत ते ऑनलाईन करायचे. ते कसं करायचे ते थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गुगल क्रोमला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या मधल्या बारमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये MAHALFA असं टाईप करायचं आहे. पाहू शकता तुम्ही MAHA महा LFA लोकल फंड ऑडिट. लोकलचं L फंडचं F आणि ऑडिटचं E असं मारून एंटर करायचं. 1 नंबरची वेबसाईट क्लिक करायची. त्याच्या खाली या ठिकाणी खाली यायचं ही एल कॅप लोकल कंपालिशन ऑफ ऑडिट पॅरा ह्याला क्लिक करायचं आहे. हे मिनिमाइज करायचं आहे म्हणजे कट करायचं आहे. पुन्हा एकदा ह्याला घ्यायचं आहे. 1-2 नंबरचं ठेवायचं आहे. 1 नंबरचं कट करून टाकायचं आहे. 2 नंबरच्या मध्ये या ठिकाणी ही साईट ओपन झाली. या ठिकाणी लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक करायचं आहे. 2 नंबरचं लॉग इन डेमो नाही हा 2 नंबरचं हे होम आहे. होम नंतर असं पेज ओपन झाल्यानंतर इथं लॉग इनला क्लिक करायचं त्या ॲरोला. या ठिकाणी लॉग इन डेमो नाही करायचं, लॉग इन ओरिजिनल करायचं. या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण आतमध्ये आलो. या ठिकाणी आल्यानंतर गोंधळून जायचं नाही, इकडे जायचं नाही, या इयरला क्लिक करायचं नाही, इथं कुठंच क्लिक करायचं नाही. या ठिकाणी पहा तुम्ही हे विष्णू सुरेट होळशंग ज्युनियर असिस्टंट अकाउंट ऑफिस आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट प्रायमरी. या ठिकाणी दाखवत आहे मी. या ठिकाणी होम आहे. होमला क्लिक करायचं, काहीच नाही कळल्यावर होमला क्लिक केल्यानंतर 2 नंबरला खाली आहे ऑडिट कंपालिशन याला क्लिक करायचं. या ठिकाणी इथं कंपालिशनला क्लिक करायचं आहे. इथं 1 नंबरला प्यारा आहे. नीट पहा एकवेळेस तुम्ही हो का. या ठिकाणी हे होम आहे. होमच्या खाली काय आहे, इथं ऑडिट कंपालिशनला क्लिक करायचं आहे. परत कंपालिशनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्याऱ्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथं तुमचे हे सगळेचे सगळे 2022 पर्यंत शिक्षण विभागाचे सर्व मुद्दे या ठिकाणी आहेत. समजा 2013-14ला पूर्ण शिक्षण विभागाचे 25 मुद्दे आहेत. तुमच्या एकट्याच्या टेबलचे नाही. हे माझं लॉग इन आहे म्हणून माझ्या एकट्याचे 25 नाहीत. 2013-14चे माझ्या टेबलचे हे पूर्ण शिक्षण विभागाचे 25 टेबलचे आहेत. हे सगळे तेच आहेत. मला समजा इथून घ्यायचं आहे 13-14चा मुद्दा असेल माझा. या ठिकाणी क्लिक करायचं 25ला. या ठिकाणी सगळे मुद्दे आलेले आहेत. तुम्ही मुद्दा या ठिकाणी पाहू शकता. आता हा मुद्दा माझा आहे समजा फॉर एक्झाम्पल मला हे तयार करायचं प्रिपेरिंग ह्याला क्लिक करा. किंवा माझा समजा हे 8 नंबरचा प्रलंबित अग्रिम रक्कमाबाबत आहे टेबल माझ्या नावात समजा इथं तर 8 नंबरच्या मुद्द्याला प्रिपेअर क्लिक करायचं. आणि या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा मुद्दा डाउनलोडची इथं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा पाहू शकताय तुम्ही जे काय संबंधित हा मुद्दा माझ्या नाही आहे पण तरी तुम्हाला नमुन्यासाठी दाखवत आहे. या ठिकाणी काय करायचं आपल्याला की इथं फाईल चूज करायची आपली. त्याचे जे पुरावे आहेत फाईलच्या संबंधित चलन भरलेलं असेल, सेवा पुस्तक नोंद घेतलेली असेल किंवा जे बी काय असेल ते तुम्हाला चूज फाईलमध्ये काय करायचं PDF तुम्हाला समजा तुम्ही म्हणत असेल की सर माझ्याकडे 10 PDF आहेत. 10 PDF असतील तर 10 PDF एकाच फाईलमध्ये करायची आणि चूज करायचं. याला अनलिमिटेड आहे, लिमिट नाही. ही चूज करायची अशी जी कोणची असेल तुमची. आणि तुम्ही जे टाईप केलेला ह्याच्यामध्ये मुद्दा तुमच्या ह्याच्यामध्ये वर्डमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे न्यू घेतलं मी क्रिएट केलं आणि आपण हे पूर्वी जशी पद्धत करत होतो पूर्वीच्या पद्धतीला आपण काय करत होतो की या ठिकाणी असं टेबल असायचे आणि या ठिकाणी कसं असायचं अनुक्रमांक असायचं. या ठिकाणी वर्ष असायचं. या ठिकाणी मुद्दा क्रमांक असायचा. आणि या ठिकाणी तुमचं शेअर असायचा. या ठिकाणी तुमचं प्रश्न आणि उत्तर असायचे. म्हणजे या ठिकाणी अनुक्रमांक असायचा. त्याच्यामध्ये तुमचा परत या ठिकाणी वर्ष असायची तर प्यारा नंबर असायचा आणि या ठिकाणी तुमचं मुद्द्याचं प्रश्न असायचा आणि इथं उत्तर असायचं आणि इथं शेअर असायचा. हे जे तुम्ही टाईप केलेलं आहे या ठिकाणी जे तुम्ही उत्तर टाईप केलेलं आहे हे कॉपी करून घ्यायचं Ctrl+C जे काय असेल ते तुमचं उत्तर फक्त प्रश्न नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं उत्तर टाईप कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं आणि इथं कॉपी पेस्ट करायचं बरोबर. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली आपण काय केलेलं आहे फाईल लोड केली अपलोड करायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे बरोबर आहे. इथं अपलोड करायचं आहे फाईल आणि ही सेव्ह म्हणायचं आहे. फाईल घेतली फक्त अपलोड नाही केली आणि सेव्ह म्हणायचं आहे. आता मी एक्झिट होतो कारण ही इथं सगळं डिटेल दाखवतं. इथं डाउनलोड करून घेऊ शकता. तुमचं जे उत्तर असणार आहे वर्डमध्ये
पूर्वी टाईप करून घेतले इथं हे उत्तर हे तुम्हाला घ्यायची गरज नाही प्रश्न हे पॅरा नंबर घ्यायची गरज नाही वर्ष घ्यायची नाही अनुक्रमांक घ्यायची गरज नाही शेअर घ्यायची फक्त तुम्हाला हे इथलं उत्तर घ्यायचं आहे हे कॉपी करून काय करायचं तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ह्या पॅऱ्यामध्ये आता हे आपल्याला आणि इथं फाईल घ्यायची ते पुराव्याची फाईल घेणं गरजेचं आहेच त्याशिवाय मुद्दा ही होत नाही अपलोडला क्लिक केलं की पुढे गेल्यानंतर तुम्हाला फॉरवर्ड ऑप्शन येईल फॉरवर्डला काय करायचं तुम्हाला की तो मुद्दा तुम्हाला काय करायचं समजा आपले वरिष्ठ जे आहेत त्यांना त्यांच्या लॉगिनला फॉरवर्ड करायचं आहे मग तुमचं हे काम एक मुद्दा झाला आता मी एक्झिट होतो बाहेर येतो परत मला दुसरा मुद्दा घ्यायचा आहे इथं कंपालेशनमध्ये येतोय कंपालेशन पॅरामध्ये येतोय आता मला 20-22चा घ्यायचा डायरेक्टली समजा माझ्याकडे रेडी आहे सगळं मटेरियल आणि माझा ह्याच्यामध्ये समजा हा आहे जमानत नावाचा आहे किंवा ही घ्या शालेय पोषणाचा आहे समजा इथं क्लिक केलो या ठिकाणी केलं डाउनलोड करून बघितलं हे मुद्दा बघितल्यानंतर मी असं ओपन करून बघितला इथं आलो ह्या ठिकाणी परत काय मी टाईप केलेलं जे आहे माझं मुद्द्याचं ह्याच्यामध्ये टाईप केलेलं उत्तर ते शालेय पोषण हे कॉपी करून घेतलं आणि ह्या ठिकाणी आपण काय केलं कॉपी केलेलं मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं ह्यात टाकल्यानंतर मला फाईल चॉईस करायची मी फाईल चॉईस केली माझी जिथं कुठं असेल तिथं PDF फाईल चॉईस केली ही जी काय असेल ती चॉईस केली आणि इथं अपलोड केली फाईल आता करत नाही तीच आणि त्या ठिकाणी डाउनलोड तर करून घेतलंच मुद्दा आणि ह्या ठिकाणी ही करायची फक्त हे पाहण्यासाठी आपल्याला मुद्दा कोणता आहे काय हे पाहण्यासाठी असं पाहायचा तुम्हाला मुद्दा आहे ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं ही टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अपलोड म्हणायचं आहे फाईल घेतल्यानंतर अपलोड म्हणल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे सेव्ह म्हणल्यानंतर तुम्हाला एक फॉरवर्ड ऑप्शन येईल फॉरवर्ड म्हणल्यानंतर पुढचं जे टेबल असेल तुमचा क्लायंट लेवलवरून पुढचा टेबल की रिव्ह्यूवर म्हणजे तपासणारे ते तुमचे सिनियर जे आहेत त्यांना सेंड करायचं त्यांचं जसं ई ऑफिसला करतो तसं त्या पद्धतीने सेंड करायचं आहे आता हे सगळं झालं एक्झिट करतो हे सगळं झालं होमला यायचं तुम्ही होमला नंतर हे असं आहे पूर्ण यामध्ये तुम्ही हे तर बघू शकता विष्णू सर हे काय असेल माझं लग्न हे लॉग आउट झालं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो कट करतो या ठिकाणी गुगल क्रोमला क्लिक करायचं आहे या ठिकाणी फक्त महा हे असं टाईप करायचं आणि एंटर मारायचं आहे या ठिकाणी 1 नंबरला येतो इथे 1 नंबरला क्लिक करायचं या ठिकाणी खाली घ्यायचं आहे हे इकडे बघा खाली हे खाली घेतो आपण आणि इथे एलकपला क्लिक करायचं एलकपला क्लिक करून हे कट करायचं पुन्हा एकदा एलकप घ्यायचं हे 1 नंबरचं कट करून टाकायचं आहे हे ठेवायचं या ठिकाणी लॉग इनला यायचं आहे लॉग इनला तुम्हाला टाकायचं आहे जे काय कंपालेशनमध्ये यायचं ॲडिट कंपालेशनमध्ये यायचं परत प्यारामध्ये यायचं प्यारामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी समजा 14-15चा असेल माझा मुद्दा इथं क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुम्ही प्रिपेअर रिप्लाय इथं क्लिक करायचं इथं 25ला या ठिकाणी माझा कोणता मुद्दा आहे शालेय पोषणाहारचा कुठला घ्यायचा समजा ई गव्हर्नन्स प्रिपेअरला क्लिक करायचं शेवटी क्लिक केल्यानंतर ओपन झालं या ठिकाणी हे डाउनलोड करून बघायचं आहे तुम्हाला मुद्दा डाउनलोड करून बघायचं दुसरी फाईल ओपन झाली हे बघितलात तुम्ही हे मुद्दा तुमचा बघितल्यानंतर कट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं फाईल चूज करायचे कोणती फाईल चूज करायची त्याची जी सोबतचे डॉक्युमेंट असतील पुरावे थोडक्यात आपल्या पुरावे सादर करावे त्याची जी PDF फाईल बनवायची 10 असो 50 असो 20 असो एकच फाईल तयार करायची आणि ह्याला इथं आपल्याला असं अटॅच करायचं आहे अटॅच केल्यानंतर अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर इथं ती ई फाईल येते इथं अपलोड केल्यानंतर इथं दाखवतं आता मी करू शकत नाही डेमो आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी पॅरा तुमचं हे जे उत्तर तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इथं अनुक्रमांक होता पहिलं इथं वर्ष होतं इथं पॅराचा नंबर होता आणि या ठिकाणी तुमचा प्रश्न होता आणि इथं उत्तर होतं आणि इथं शेरा होता हीच उत्तर असं कॉपी करायचं जे तुमचं असेल पूर्वीचं किंवा आताचं कॉपी करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ह्याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी हे अपलोड केलेलं असते इथे फाईल आलेली असती आणि फक्त तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे सेव्ह म्हणल्यानंतर पुढे तुम्हाला तो मुद्दा दिसतो त्याला फॉरवर्ड करायचं तर तुमच्या सिनियरला फॉरवर्ड करू शकता तुम्ही हे कॅन्सल करतो मी ओके थँक्यू किंवा हे माझं आहे इथं लॉगआउट होतं लॉगआउट व्हायला विसरायचं नाही लॉगआउट झालं आता लॉग इनला यावं लागतं तुम्हाला हॅलो ओके थँक्यू